हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्गीकरण 3 आकृत्या. हा आपला व्हिडिओ क्रमांक 6 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण वर्गीकरण 2 संख्या हा घटक शिकलो आणि त्यावरचे आपण काही प्रश्न सोडवले, समजून घेतले. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की वर्गीकरण 3 आकृत्या या भागामध्ये आपल्याला विविध आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यामधील समानता ओळखणे, वेगळी आकृती शोधणे, आकृतीतील बदल समजून घेणे, दिशा व रचना पाहणे अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात. मग या घटकावर एक क्वेश्चन तुम्हाला हमखासपणे परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना आकृत्यावर आधारित प्रश्न थोडे कठीण वाटतात, पण जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले आणि योग्य पद्धत जर वापरली तर हे प्रश्न खूप सोपे होतात. या व्हिडिओमध्ये आपण आकृतीवर आधारित वर्गीकरण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि उदाहरणासह सराव देखील करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. या उपघटकामधील प्रश्नामध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतात. यातील 3 आकृत्यामध्ये काही साम्य आढळते, सारखेपणा असतो 3 आकृत्यामध्ये. ते साम्य ओळखून त्यांचा एक गट बनवा आणि गटात न बसणारी विसंगत आकृती वेगळी करा आणि तोच आपला उत्तर असणार आहे ना. मग यामध्ये पहा, हा प्रश्न सोडवताना दिलेल्या आकृतीचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक असते. 3 आकृत्यामधील साम्य शोधताना पुढील बाबी लक्षात घ्या. आकृत्यांचा बाह्य आकार किंवा रचना पहा. आकृत्यांच्या आतील भागातील आकार, रचना तसेच आतील भागातील चिन्हे, संख्या इत्यादी. आकृत्यामधील छायांकित, रेखांकित भाग. आकृत्यामधील रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या, स्थान व दिशा. आकृत्यांचे पाण्यातील आरशातील प्रतिबिंब. आकृत्या घटीवत किंवा प्रतिघटवित फिरून दिसणारी स्थिती. या प्रकारच्या गोष्टी त्या आकृत्यामध्ये असणार आहे. यातील आपल्याला एक आकृती वेगळी करायची आणि तोच आपला काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला मग आपण नमुना प्रश्न पाहूया. पहा, एकदम सोपे प्रश्न आहे. फक्त तुम्हाला जास्त सराव पाहिजे. आकृत्यांचा बारीकपणे तुम्ही निरीक्षण करायला हवं त्याचा. मग इथं पहा, पहिल्यामध्ये काय, इथं पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 आकृती दिलेले. इथं 4 भाग पैकी 2 भाग कलर आहे म्हणजे छायांकित आहे. इथं 1 2 3 4 5 6 भाग पैकी 3 भाग छायांकित आहे. इथं 4 भाग पैकी 1 भाग छायांकित आहे आणि इथं 1 2 3 4 5 6 7 2 आहे. इथं 8 पैकी 1 2 3 4 छायांकित आहे. याचा अर्थ काय पहा, 4 पैकी 2 छायांकित आहे, 4 पैकी 1, 6 पैकी 3 आणि 8 पैकी 4 म्हणजे निम्मे निम्मे भाग इथं काय आहे, छायांकित आहे. मात्र इथं तसं नाहीये. 4 पैकी 1 म्हणजे निम्म नाहीये, हा क्वार्टर आहे, पावभरच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा. आता ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला काही चिन्ह दिलेली आहे. मग इथं आता हे ना, इथं बाण पहा, हा ॲरो पहा. मग हा जो ॲरो आहे, हा जो बाण आहे, याची दिशा कोणाकडे बरं, या भरीव ट्रायंगल मध्ये आहे म्हणजे ह्या छायांकित त्रिकोणाकडे आहे. इथं पण छायांकित त्रिकोणाकडे आहे, छायांकित त्रिकोणाकडे आहे. इथं मात्र पहा, बाण कुठं, इथं मध्येच आहे म्हणजे हाच आपला उत्तर असेल, पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न आपण पाहू. जितका जास्त तुम्हाला सराव असणारे विद्यार्थी मित्रांनो आकृत्यांचा, तितके तुम्ही फास्टपणे हे प्रश्न सोडवणार आहात. इथं पहा, आता या डायग्राम मध्ये काय वापरलं पहा, एक वर्तुळ आहे, भरीव वर्तुळ आहे म्हणजे छायांकित. त्यानंतर एक चौकोन आहे आणि तो चौकोन पण कसा आहे पहा, पतंग शेपचा आहे. आणि इथं एक ट्रायंगल म्हणजे त्रिकोण वापरलेलं आहे. पहा, वर्तुळ, चौरस, त्रिकोण, वर्तुळ, चौरस, त्रिकोण, वर्तुळ, चौरस, त्रिकोण. या तिन्ही आकृत्यामध्ये वर्तुळ वापरलेलं आहे, चौरस वापरले आहे आणि त्रिकोण वापरलेलं आहे. इथं मात्र चौरस न वापरता त्या जागेवर पहा, चौरस कसा पतंगासारखा दिलेला आहे. इथं चौरस कसे पहा, व्यवस्थित असे चौरस दिसतात ना, आणि हा पतंगासारखा, डायमंड सारखा दिलेला आहे म्हणजे हाच वेगळा आहे,
पर्याय क्रमांक 1. त्यानंतर चौथा प्रश्न पहा. इथं व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं तर हे 4 सरळ रेषा आहे आणि 2 वक्र आहे, म्हणजे कर्व लाईन्स आहे. 1 2 3 4 4 सरळ रेषा, 2 वक्र रेषा म्हणजे कर्व लाईन्स. 1 2 3 4 4 सरळ रेषा, 2 वक्र रेषा म्हणजे कर्व लाईन्स. इथं मात्र पहा 1 2 3 3 सरळ रेषा आहे आणि 3 वक्र आहे, म्हणजे हेच वेगळं आहे, पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न पाहू. आता व्यवस्थित पहा इथं बारकेने. हा जो बाण आहे पहा, हा बाण ज्याच्याकडे आहे ना तिथं असा वाय बनतो पहा, वाय. बाण वरती गेला म्हणजे वाय बनला, बाण इकडे गेला वाय बनला, बरोबर आहे. म्हणजे जिकडं बाण जातो का, आतील बाण ज्या दिशेला आहे ना तिथं पहा एक असा वाय बनतो. आणि इथं पहा बाण वरच्या दिशेला चालला आणि वाय खाली बनला, म्हणजे बाणाची दिशा बदलली इथं, म्हणजे हाच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला सांगू शकतात, बाण म्हणा, तिरकं म्हणा, वाकडं म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा तिथं. कारण की चिन्हाचा अभ्यास तुम्ही स्वतः करणार आहे. मी माझ्या हिशोबाने बोलतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला लक्षात ठेवायचं. आपण चिन्हांना काय बोलू शकतो है ना, म्हणजे असं काही नाही, आपल्याला समजलं बस झालं तिथं पेपरमध्ये, हे महत्वाचं आहे. चला आता आपण स्वाध्याय 2.3 सुरू करू. सरावासाठी दिलेले प्रश्न भरपूर प्रश्न आहे, एकूण 16 30 प्रश्न दिलेले, 30. मग यातील निम्मे प्रश्न किंवा 20 पर्यंत प्रश्न मी घेतो आणि भरपूर प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणार आहे. कारण की मग व्हिडिओ मोठा होतो, मग तुमच्यातले बरेचसे मुलं कंटाळा करतात पाहायला, असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे ना. पहा आता पहिला प्रश्न आहे IZHM. मग इथं पहा किती सरळ रेषा आहे, 1 2 3 3 सरळ रेषा आहे. 1 2 3 3 सरळ रेषा आहे. 1 2 3 3 सरळ रेषा आहे. 1 2 3 4 4 सरळ रेषा आहे, मात्र हाच वेगळा झाला, पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न पहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी बाहेरची आकृती, हा मोठा चौकोन नाही घ्यायचा बरं का, हा बाहेरचा नाही घ्यायचा, तो बॉर्डर म्हणून दिलेला आहे. 1 2 3 4 5 म्हणजे बाहेरच्या आकृतीमध्ये 5 रेषा वापरले. 1 2 3 4 5 6. आतील आकृतीमध्ये 6 म्हणजे एक जास्त आहे आतमध्ये. 1 2 3 4 4 वापरले, इथं 3 वापरले. 4 आणि 5 3 आणि 4 म्हणजे या 3 पर्यायामध्ये तुम्हाला काय वाटतं, बाहेरच्या आकृतीमध्ये जितके रेषा वापरले का त्याच्यापेक्षा एक जास्त आतमध्ये वापरलेली, आणि इथं मात्र पहा बाहेरपेक्षा एक कमी आहे, म्हणजे हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न आपण पाहू. पहा आकृत्या दिले आणि त्याच्यामध्ये काही भाग केले. पहा इथं 3 भाग केले, इथं पण 3 भाग केले, इथं पण 3 भाग केले, मात्र इथं 4 भाग केले. इथं सामान्य केले, मान्य आपल्याला, पण 3 भाग केलेले, इथं 4 केलेले, मात्र हाच पर्याय आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा. आता इथं सगळीकडे हे म्हणजे जे सारखंच आहे पहा इथं, पण आता हे पहा प्लसचा साईन आहे आणि प्लसच्या अपोजिटला कोण आहे, ट्रायंगल आहे. प्लसच्या अपोजिटला कोण आहे, ट्रायंगल आहे. प्लसच्या अपोजिटला काय, ट्रायंगल आहे. प्लसच्या अपोजिटला काय, ट्रायंगल आहे. मात्र हे इथं बरोबर आहे. त्यानंतर पहा जर व्यवस्थित पाहिलं तर प्लसच्या उजव्या बाजूला कोण आहे, मायनस आहे. प्लसच्या उजव्या बाजूला कोण आहे, मायनस आहे. ही उजवी बाजू झाली, लक्षात ठेवा. प्लसच्या उजव्या बाजूला कोण आहे, मायनस आहे. आता प्लस आपण इथं उभे समजा, या तोंडाला आपली उजवी बाजू इकडे आहे का नाही, आणि डावी बाजू आहे. प्लसच्या उजव्या बाजूला काय आहे, गोल आहे, सर्कल आहे. डाव्या बाजूला मायनस आहे, म्हणजे इथं दिशा बदलली, म्हणजे हाच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. मी प्लसचा घेतला, तुम्ही कुठली इथे एक चिन्ह घेऊन त्यासाठी तुम्ही पहा व्यवस्थित. मी प्लस साठी पाहिलं प्रत्येक वेळेस, तुम्ही मायनस साठी पहा, ट्रायंगल साठी पहा. पाचवा प्रश्न पाहू. पहा आता सगळीकडे हे सेम फॉर्मॅट आहे, पण इथं पहा काय आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, उलट झालं इथं. इथं पहा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, पण प्लस मायनस नाही, इथं काय झालं पहा, मल्टिप्लाय, गुणाकार दिला इथं, म्हणजे इथं चूक झाली त्यांची, म्हणजे हाच पर्याय वेगळा आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू, 6वा. हा तुम्हाला असणार आहे होमवर्क आहे ना, भरपूर होमवर्क द्यायचे मला तुम्हाला. आता 7वा प्रश्न पाहू. हा सुद्धा तुम्हाला असणार आहे होमवर्क, एकदम सोपा आहे. पहा दिलेले एकदम लगेच कळन तुम्हाला कोणता उत्तर असणार त्याचा. 8वा प्रश्न पाहू. त्रिकोण आहे,
आणि त्याच्यामध्ये 3 भाग केलेले समान. त्रिकोण आहे त्यामध्ये 1 2 3 असमान भाग केलेले, म्हणजे 2 भाग केले, 2 मध्ये पण 2 छोटे छोटे केले. इथं पण तसंच आहे, इथं पण तसंच आहे. 1 2 3 1 2 3. मग या 3 आकृत्यामध्ये म्हणजे या 3 आकृत्यामध्ये त्रिकोणाचे 3 असमान भाग केलेले, असमान. इथं मात्र समान भाग आहे, हाच पर्याय वेगळा असेल आपला. 9वा प्रश्न आपण पाहू. पहा, वर्तुळ मध्ये 4 भाग केले, 2 भाग रंगवलेले, 2 भाग रंगवलेले, 2 भाग रंगवलेले, 2 भाग रंगवलेले, म्हणजे सगळीकडे सारखं. आता त्याच्या आतील रेषा पहा. पहा, एका भागामध्ये आडवे रेषा आहे आणि इथं उभे रेषा आहे, म्हणजे याला आडवे म्हणा, याला उभी म्हणा तुम्ही. आता मात्र दोन्ही सारखी नाही, एक अशी आहे आणि एक अशी. इथं दोन्ही सारखे पहा, हे पण अशी नाही, म्हणजे सरळ रेषा आहे सगळे. इथं या उभे, या आडवे, हे उभे, हे आडवे, म्हणजे पहा इथं 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 आणि इथं उभ्या आडव्या लाईनचा पॅटर्न आहे. इथं मात्र सरळ एकसारखीच लाईन आहे, म्हणजे हाच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. ही वक्राकृती वेगळी आहे. 10वा प्रश्न आपण पाहू. IDOS. पहा, आता काय करते ना आपल्याला, जर मी इथं आडवी रेष मारली तर याचे 2 भाग बनले का नाही, म्हणजे सममित झाली, सिमेट्री. 2 भाग बनले सारखे, 2 भाग बनले सारखे. इथं मात्र 2 भाग बनणार नाही एस मध्ये, म्हणजे हाच पर्याय आपला वेगळा असणारे, पर्याय क्रमांक 4. 11वा प्रश्न तुम्ही होमवर्क साठी करणार. आता या प्रकारचा मी तुम्हाला सांगितलं. पहा, आता त्रिकोणामध्ये त्रिकोण, इथं पंचकोनामध्ये चौकोन, त्यानंतर चौकोनमध्ये वर्तुळ आणि वर्तुळामध्ये चौकोन. सांगा तुम्ही, व्यवस्थित ऑब्झर्व करा बरं का, डायग्राम मध्ये चुका करू नका. 12वा प्रश्न पहा. आता इथं सगळे रोमन नंबर दिसतात, म्हणजे सर्वांना ही वरची आडवी लाईन आणि खालची आडवी लाईन तर दिलेली. इथं पहा, एक्स म्हणजे 2 रेषा वापरले. इथं व्ही साठी पण 2 रेषा वापरले, 2 साठी सुद्धा, 2 साठी सुद्धा 2 रेषा वापरले. इथं मात्र 3 रेषा वापरले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, मग अशा आपला हा 6वा व्हिडिओ आहे. तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे आपल्या व्हिडिओला, आहे ना. तुम्ही अभ्यास करता, तुमचे कमेंट पण छान आहे. फक्त तुमच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. जे प्रश्न नाही समजले ते कमेंट मध्ये सांगा मला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 13वा प्रश्न पाहू. पहा, 1 2 3 4 5, म्हणजे 5 रेषापासून बनलेली आकृती आहे बाहेरची, आणि आतमध्ये एम 1 2 3 4, 4 रेषा आतमध्ये. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 4. ठीक आहे. 1 2 3 1 2, 3 बाहेर 2 आतमध्ये, 4 बाहेर आणि 3 आतमध्ये. आता पहा, बाहेर 5 आतमध्ये 4, बाहेर 3 आतमध्ये 2, बाहेर 4 आतमध्ये 3, म्हणजे बाहेर जितके आहे त्यापेक्षा 1 कमी आतमध्ये रेषा वापरलेले. मात्र इथं असं आहे, बाहेर 6 आहे आतमध्ये 4, म्हणजे 2चा फरक इथं, म्हणजे हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 2. 14वा प्रश्न आपण पाहू. आता समजून घ्या 14वा. आता इथं पहा, काही लॉजिक लागणार नाही तुम्हाला, कारण की आकृत्या सगळे वेगवेगळे. मग इथं व्यवस्थित पहा, बाहेरची जी मोठी आकृती बनली 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 5 रेषा वापरले, आणि आतमध्ये पहा 1 2 3 4, आणि आतमध्ये भाग पण किती झाले, 1 2 3 4 5, म्हणजे बाहेर जितके रेषा आहे ना तितके आतमध्ये भाग, म्हणजे तितके भाग बनलेले असमान भाग आहे पण. ठीक आहे. 1 2 3 आणि 4, किती रेषा वापरले, 4, मग आतमध्ये 4 भाग झाले का, 1 2 3 4, अरे बापरे 5 भाग बनले इथं. ठीक आहे, पुढचं पाहू. 1 2 3 4 5 6, 6 रेषा वापरलेले, आतमध्ये किती भाग झाले पहा, 1 2 3 4 5 6 आणि 7, किती झाले भाग, हे 7 भाग झाले. बर, हे पाहू. 1 2 3, 3 आहे, आणि आतमध्ये 1 2 3 4 भाग बनले. इथं लिहिलं, 1 मिनिट, 1 2 3 4 5. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर काय वाटतं बरं तुम्हाला, सांगा बरं. एक इथं किती बनले भाग, 7 भाग बनले ना, 7 भाग बनले बरं का. पण एक लक्ष द्या, इथं बाहेर 5 आहे पण लाईना किती वापरले, 1 2 3 4, आतमध्ये 4 लाईना वापरले बरं का. आतमधले आपण रेषा घेऊ, 4 लाईन्स वापरले.
बाहेर 4 आतमध्ये किती वापरले? 1 2 3 4 आतमध्ये 4 वापरले. बाहेर किती? 6 आतमध्ये किती लाईन वापरले? 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 आतमध्ये रेषा वापरलेले. बाहेर किती आहे? 3 आणि आतमध्ये किती रेषा वापरले? 1 2 आणि 3. ही नका घेऊ, इथं धरली ना आपण. म्हणजे पहा इथं बाहेर जितके रेषा आहे ना त्याच्यापेक्षा एक कमी आतमध्ये रेषा वापरलेली. मग इथं पहा विद्यार्थी मित्रांनो काय झालं? पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 पहा जितके बाहेर रेषा आहे तितके आतमध्ये रेषा आहे. आणि इथं मात्र काय आहे? बाहेर 5 रेषा वापरले आणि आतमध्ये 4च रेषा घेतलेले म्हणजे हाच वेगळा आहे पर्याय क्रमांक 1. 15वा प्रश्न पाहू. पहा एक चौरसाचे 2 भाग केले. मग एक आयत बनला आणि इकडच्या आयतामध्ये परत असा एक व्ही काढला म्हणजे त्याच्यामध्ये 3 त्रिकोण बनले. बरं 3 त्रिकोण 1 आयत, 3 त्रिकोण 1 आयत. मात्र इथं तसं नाहीये, हाच वेगळा आहे पर्याय क्रमांक 3. 16वा प्रश्न आपण पाहू. आता मी याला काय लॉजिक लागलं पहा. इथं एक काय बनला? ट्रायंगल बनला है ना. काय बनला? त्रिकोण. त्रिकोणामध्ये काय? भरीव गोले. त्रिकोणामध्ये काय? भरीव गोले. त्रिकोणामध्ये काय? भरीव गोले. इथं मात्र त्रिकोणामध्ये काय आहे? फक्त गोल आहे, भरीव नाहीये, म्हणजे डार्क नाही, तो ब्लॅक नाहीये. म्हणजे हाच वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. मी हा लॉजिक लावला, तुम्ही दुसरा पण लॉजिक लावू शकतात, पण उत्तर हेच येणार तुमचं. 17वा प्रश्न आपण पाहू. आता पहा ह्या आकृती दिलेले यांना जर मी सरळ रेष काढली याचे 2 भाग झाले. सरळ रेष काढली याचे 2 भाग झाले. सरळ रेष काढली मध्यभागी 2 भाग झाले. 2 भाग झाले पण मात्र इथं डार्क आहे आणि इथं पहा हा ब्लँक आहे. हे मॅच नाही होणार म्हणजे सममित नाही होणार हे. म्हणजे हाच आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 18 नंबरचा प्रश्न पाहू. वर्तुळ त्रिकोण चौरस, वर्तुळ चौरस वर्तुळ, चौरस वर्तुळ त्रिकोण आणि त्रिकोण चौरस वर्तुळ. आता या 3 पर्यायामध्ये काय झालं? 3 वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या वापरली. वर्तुळ चौरस त्रिकोण ते कुठं पण म्हणजे कोणता आत आहे कोणतं पण बाहेर ते चालेल. इथं मात्र काय झालं पहा वर्तुळ वर्तुळ डबल झाला. इथं त्रिकोण वापरलाच गेला नाही. हाच वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. 19 नंबरचा प्रश्न पहा. हा असणार आहे तुम्हाला होमवर्क. व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि सांगा. 20 नंबरचा प्रश्न पहा. आता 20 नंबरच्या प्रश्नामध्ये काय? आता तुम्ही इथं म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन पाहायचं, कोण फिरतो बरोबर त्याच दिशेने फिरतो का ते पाहायचं. आता मग आता 20 नंबर मध्ये पहा जर व्यवस्थित पाहिलं तर वर्तुळ आणि प्लस है ना म्हणजे बेरीज याच्यामध्ये कोण आहे? स्टार आला. वर्तुळ आणि प्लस याच्यामध्ये स्टार नाहीये. इथं वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये स्टार आला. वर्तुळ आणि इथं पहा वर्तुळ आणि त्रिकोण मध्ये स्टार आला. वर्तुळ आणि त्रिकोण मध्ये स्टार आला. वर्तुळ आणि त्रिकोण मध्ये स्टार आला. इथं मात्र वर्तुळ आणि त्रिकोण मध्ये स्टार नाहीये. स्टार इकडं आलेलं आहे. स्टार कुठं आला? इकडं आला. मग आता या हिशोबाने आपण काय म्हणणार? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बरोबर आहे का नाही? दुसरा लॉजिक जर आपण असा लावला मग आता पहा आता दुसरा लॉजिक हे लावा तिथं. हे स्टार कडे बाण चालला पहा. स्टार कडे बाण आहे. स्टार कडे बाण आहे. स्टार कडे बाण आहे. इथं मात्र बाण स्टार कडे नाहीये. बाण स्टारच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे हाच आपण उत्तर घेणार पर्याय क्रमांक 3. कारण की बाणाची दिशा महत्वाची आहे आकृतीमध्ये आपल्याला ते अगोदर पाहायचंय. 21 नंबरचा प्रश्न होमवर्कला असणार. व्यवस्थित पहा आता. त्रिकोणे इथं असा हा सी आहे इथं ई बनला पहा. मग व्यवस्थित पहा त्रिकोण कोणत्या दिशेला आहे? इथं कसं आहे? इथं कसं आहे? इथं कसं आहे? पहा सांगा तुम्ही कमेंट मध्ये उत्तर. 22 नंबरचा प्रश्न पहा. खूप वेगवेगळ्या आकृती दिलेली इथं पण याच्यामध्ये जर बारकाईने पाहिलं तर 3 यामध्ये आयत आहे आणि 3 काय आहे? त्रिकोण आहे. 1 2 3 3 आयत 3 त्रिकोण. 1 2 3 3 आयत 3 त्रिकोण. इथं मात्र 1 आणि 2 दोनच आयत आहे आणि 1 2 3 4 त्रिकोण आहे. हा पर्याय काय आहे? वेगळा आहे पर्याय क्रमांक 3. 23 नंबरचा प्रश्न आपण पाहू. SOAH. आता काय याच्यामध्ये समान असमान सांगा बरं मला. आता व्यवस्थित पहा. जर आपण याच्यावर उभी लाईन मारली म्हणजे इथं सममित झाले 2 भाग झाले. याचे पण 2 भाग करू शकतो. याचे पण 2 भाग करू शकतो. यस चे मात्र होणार नाही. असममित आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 24 नंबरचा प्रश्न आपण पाहू.
आता हे दिसायला अवघड आहे पण खूप सोपं आहे. काय पहा, इथं हा चौरस आहे मोठा, इथं वर्तुळ वापरला मध्यभागी, इथं वर्तुळ वापरला, इथं वर्तुळ वापरला, इथं काय वापरला, चौरस वापरला. हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 2. 25 नंबरचा प्रश्न देऊ का होमवर्कला का घेऊ? ठीक आहे, घेतो. त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोण. बर, वर्तुळ, चौरस, वर्तुळ. म्हणजे पहा, जो म्हणजे जी आकृती बाहेर आहे तीच आकृती आतमध्ये आहे. 1 नंबर आणि 3 नंबरची सारखी. 1 नंबर वर्तुळ आहे, 3 नंबर वर्तुळ आहे, सारखा आहे. इथं पहा, 1 2 3 4 5 पंचकोन आहे आणि आतमध्ये सुद्धा पंचकोन आहे, हे सुद्धा बरोबर आहे. इथं बाहेर षटकोन आहे, 6 बाजूवाला षटकोन आहे, आतमध्ये पंचकोन आहे. हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 4. 9 पैकी 5 कलर आहे, 9 पैकी 5 कलर आहे म्हणजे छायांकित आहे. सॉरी 4 कलर आहे, 4 छायांकित आहे, 4 4 4. बर, इथं पहा असं टी बनतो, थोडस इमॅजिन केलं का आपल्याला टी सारखा दिसतो. इथं पण उलटा टी दिसतो आणि इथं सुद्धा टी सारखा दिसतो. मात्र इथं पहा टी वगैरे दिसत नाही आपल्याला. हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 2. 27 नंबरचा प्रश्न आपण पाहू. त्रिकोणे, चौकोने, इथं अर्धवर्तुळे आणि आयत आहे. हे रेषांपासून बनलेलं आहे, हे सुद्धा रेषांपासून बनलेलं आहे, हे सुद्धा रेषापासून बनलेलं आहे. मात्र इथं रेष आहे आणि ही काय आहे, वक्र आहे, कर्व लाईन आहे. हाच वेगळा आहे, पर्याय क्रमांक 3. 28 नंबरचा प्रश्न पहा, एकदम सिंपल पहा. जिकडं बाण चालला ना हा डार्क, त्याच्या शेजारी हा बाण येईन, त्याचा हे बॅक साइड आहे. पहा इथं पंख, याला असं इथं लाईन्स आहे 6. इथं पण पहा, हा बाण चालला इकडं आणि त्याच्या शेजारी हे बरोबर हा उलटा ॲरो इकडं है ना. इथं पण पहा बाण आहे आणि त्याच्या शेजारी हा उलटा ॲरो आहे, त्याचे लाईन्स आले. इथं मात्र पहा बाण आहे, त्याच्या शेजारी पहा काय आला, तर सी आला. ते बाण म्हणजे तो उलटा बाण इकडे गेला आहे का नाही. म्हणजे कोण वेगळा आहे, हाच पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचे 2 प्रश्न ते तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क. दोन्ही सुद्धा तुम्हाला मी होमवर्कच देणार आहे. होमवर्क पहा, 4 भाग बनले, 4 भाग बनले, 4 भाग बनले, 4 भाग बनले. मग लॉजिक लावा आता. 4 भाग तर बनले, पण आता काय लॉजिक लावणार तुम्ही? आणि या अशा प्रकारे आहे. इथं पहा मध्ये चौरस आहे, तर 4 भाग झाले, म्हणजे ही आकृती मध्यभागी सगळ्यांमध्ये आहे. मग बाहेरचा चेक करा फक्त तुम्ही आता, त्याचा आउटर भाग, बाह्य रचना पहा. ठीक आहे. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा खूप सोपा घटक होता, वर्गीकरण 3 आकृत्या. मग आकृत्यावर कसे प्रश्न असणारे, या भरपूर प्रश्नांचा सराव आपण आज केला आणि यावर एक प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गीकरण 4 इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला हा घटक शिकणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.